सो वेलकम टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स सुरू केला होता. त्यामध्ये आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्सचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. वी हॅव डिस्कस्ड अबाउट टिपिकल प्लांट बॉडी, त्याचे पार्ट्स पाहिलेली आहेत. ऑर्गनचे दोन प्रकार पाहिले, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन अँड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँड वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टिपिकल रूट. टिपिकल रूटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय ते आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलेले आहेत. तर यानंतर आज आपण चालू करणार आहोत द पार्ट्स ऑफ टिपिकल रूट. कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले, नाव पार्ट्स ऑफ टिपिकल रूट. मग टिपिकल रूटला काय काय भाग असतात. सो आय हॅव ड्रॉन ऑलरेडी हिअर, फिगर इज देअर, आणि याचाच हा ट्रान्सफर सेक्शन आहे त्या बाजूला. तर या ठिकाणी बघा, हा टिपिकल रूट आहे आणि हे टिपिकल रूट तुम्ही पाहू शकता. आत्ताच आपल्याकडे घटस्थापना झाली. जर एखादं सिडलिंग अप्रूट केलं तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. सो टिपिकल, आय टोल्ड यू इन अर्लियर पिरियड ऑल्सो, जेव्हा जेव्हा टिपिकल हा शब्द असतो याचा अर्थ आहे ऑल कंडिशन. टेकन ॲज अ एक्झाम्पल, नमुना म्हणून घेतलं जातं. सो टिपिकल रूट इज अ डिफरन्शिएटेड इन टू हाऊ मेनी पार्ट. या ठिकाणी लक्षात घ्या, रूट हे खालच्या दिशेने वाढत असतं. As root grows in downward direction, so that this is the apex of root. हा रूटचा अपेक्स आहे, हा रूटचा बेस आहे. म्हणून बेसकडनं अपेक्सकडे हे वेगवेगळे भाग आहेत. कारण यावेळेस एकदा या मॅटरवर एकदा क्वेश्चन विचारला गेला होता, व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ ऑल द रिजन्स. सो लेट स्टार्ट फ्रॉम अपेक्सकडनं पाहूयात आपण. त्या दिवशी म्हणालो होतो की मुळावर टोपी असते. दिस इज अ रूट कॅप. रूट कॅप नंतर त्याच्या आतमध्ये रिजन आहे किंवा वरच्या बाजूला आहे मेरिस्टमॅटिक रिजन. त्यानंतर येतो सेल इलॉंगेशन रिजन. त्याही वर येतो हा सेल मॅच्युरेशन रिजन. आणि हा जो आहे ना, ॲक्च्युअली याच रिजनचा हा भाग आहे, पण समजण्याकरता आपण याला पाचवा रिजन समजतोय. सो रिजन ऑफ रूट हेअर और रिजन ऑफ what zone of root hair म्हणा किंवा region of root hair. So typically a root has 5 regions from apex to base. पहिल्यांदा रूट कॅप येईल, नंतर मेरिस्टमॅटिक रिजन, त्यानंतर येतो सेल इलॉंगेशन रिजन, त्यानंतर येत असतो सेल मॅच्युरेशन रिजन, ज्यामध्ये लार्ज नंबर ऑफ रूट हेअर असलेला हा झोन आहे. So, what are the important feature of each zone or each region? प्रत्येकाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि प्रत्येकाचा रोल आहे. जेव्हा रॅडिकल, ॲज यू नो दॅट, आपण पाहिलं की रूट हे प्रथमतः रॅडिकलपासून विकसित झालेलं आहे. जेव्हा बिया रुजायला लागतात, वेन सीड जर्मिनेट, द रॅडिकल एमर्जेस आउट and develops into root system. So let's start the first region. What is that? Root cap. What is the mean by root cap? Hey, simple hai. Look at here. This is the apex I have drawn with a dotted red dots here. The rootचं जे टोक असतं ते अतिशय नाजूक आहे. It is a soft, delicate and tender. टेंडर याचा अर्थच असतो नाजूक. द टेंडर अपेक्स ऑफ रूट, हे जे अपेक्स आहे ना, टिप आहे. द रूट टिप इज अ टेंडर अँड इट इज अ प्रोटेक्टेड बाय मल्टीसेल्युलर, अनेक सेलनी बनलेली अँड थिक वॉल्ड कॅप लाईक स्ट्रक्चर नोन ॲज रूट कॅप. म्हणून रूट कॅप कसं आहे? द कॅप लाईक स्ट्रक्चर दॅट प्रोटेक्ट, द कॅप लाईक स्ट्रक्चर that cover the root tip is known as a root cap. याला मूल टोपी म्हणू शकता. and what is the nature? It is a multicellular in a nature. अनेक सेलनी बनलेली आहे. and thickened, जाड आहे. so the root cap is a multicellular and thickened. How will you define? Once again, the cap like structure that cover the root tip is known as root cap. And root cap का गरजेचं आहे? As we know that the radical emerges from seed and penetrate into the soil. ते कुठं वाढायला लागतं? जमिनीकडे वाढतं. सुरुवातीला हा नाजूक टिप आहे
आणि विदाऊट रूट कॅप हे लँड सरफेसमध्ये पेनेट्रेट करणं शक्य नाही आहे, कारण रूट पासेस इन बिटवीन द सॉइल पार्टिकल विच आर हार्श इन नेचर, ते कठीण आहे, म्हणून याची गरज भासलेली आहे. रूट कॅप, विदाउट रूट कॅप दिस रूट इज अनेबल टू पेनेट्रेट द सॉइल, ते जमिनीला भेदू शकणार नाही, कारण तो बीइंग सॉफ्ट, बीइंग टेंडर, देअर विल बी चान्स ऑफ डॅमेज. ते नाजूक आहे, टेंडर असल्यामुळे जमिनीकडे वाढताना ते नष्ट होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून त्याला गरज पडलेली आहे. म्हणून परत रूट कॅप इज अ प्रेझेंट ॲट द टिप ऑफ रूट and this root cap is a feature of land plants or terrestrial plants. It is found in all the land plant or terrestrial plant, ज्या वनस्पती भूभागावर वाढत आहेत, म्हणजे सॉइलमध्ये त्यांची रूट जात आहेत, या सर्वांमध्ये रूट कॅप आहे. आणि परत पहा, रूट कॅपची गरज का भासली? इट इज बीइंग प्रोटेक्शन पर्पज, ते प्रोटेक्शनसाठी निर्माण झालेलं आहे. ॲज रूट पेनेट्रेट इन टू सॉइल देर इज अ नीड ऑफ प्रोटेक्शन, प्रोटेक्शनची गरज आहे, म्हणून रूट कॅप निर्माण झाली. रूट कॅप युजली, नेहमी म्हणतोय युजली, बहुतेक करून रूट कॅप इज अ युजली सिंगल, एकच रूट कॅप असते. परंतु एक वनस्पती आहे, तिचं नाव आहे पॅन्डॅनस. द प्लांट्स लाईक पॅन्डॅनस वेअर मल्टिपल रूट कॅप्स आर प्रेझेंट. लुक ॲट हिअर, दिस इज अ रूट टिप, आणि हे आहे कॅप. ही एक कॅप झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, अशा अनेक रूट कॅप्स आहेत. सो मल्टिपल रूट कॅप्स विच आर फोल्डेड, या ठिकाणी मेनी रूट कॅप्स आहेत किंवा मल्टिपल रूट्स कॅप आहेत. नंबर ऑफ रूट कॅप्स आर मेनी. सो इन केस ऑफ पॅन्डॅनस द नंबर ऑफ रूट कॅप्स आर लार्ज इन नंबर, मोर दॅन वन. आणि मल्टिपल रूट कॅप्स हे पॅन्डॅनसचं वैशिष्ट्य आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस वन. आणि याला मराठीमध्ये आपण केवडा म्हणतो. केवडा म्हणल्यावरच लक्षात येत असेल, अगरबत्तीचा एक ब्रँड सुद्धा मानला जातो. केवडा या वनस्पतीला सुगंध असतो, याच्या स्टेम अतिशय सेंटेड आहे. हिचं नावच आहे, पूर्ण नाव पॅन्डॅनस ओडोरॅटिमस. ओडोरॅटिमस म्हणजे ओडर असलेली. सो कॉमन इंग्लिश नेम इट इज नोन ॲज स्क्रू-पाईन. या स्क्रू-पाईनमध्ये मल्टिपल रूट कॅप्स आहेत, मेनी रूट कॅप्स, और यू कॅन से मल्टिपल रूट कॅप्स. And this is a feature. So come to the point. So root cap ही रूटच्या टिपला असते, ती मल्टीसेल्युलर आहे, थिकनड असते. इट इज युजली सिंगल और समटाइम इट इज अ मल्टिपल ॲज इन पॅन्डॅनस केवडामध्ये. यानंतर पहा, ही जी रूट कॅप आहे इट्स अ मेन फंक्शन आलं प्रोटेक्शन. ॲज मेन फंक्शन काय आहे? इट गिव्ज प्रोटेक्शन टू रूट टिप. एक झालं. दुसरं, द आउटर सेल्स ऑफ रूट कॅप, या रूट कॅपच्या आउटर सेल काय करतात? दे सिक्रेट म्युसिलेज. याच्या काही सेलपासनं म्युसिलेज हा सिक्रेट होत असतो. आणि व्हॉट इज मीन बाय म्युसिलेज? वॉटर इज स्टिकी सबस्टन्स आहे, तो थोडासा चिकट पाण्यासारखा असलेला सबस्टन्स असतो. यामुळे काय होतं? बिकॉज ऑफ म्युसिलेज इट लुब्रिकेट द वे ऑफ रूट इन टू द सॉइल. हे काय करतं? लुब्रिकेशन सारखं काम करत असतं, ज्याला आपण म्हणतो लुब्रिकेशन. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, बऱ्याचशा मशीनला आपण ऑइलिंग करत असतो. ऑइल हे काय? लुब्रिकंट्स आहे, आणि लुब्रिकंट्समुळे काय होतं? फ्रिक्शन टाळलं जातं, घर्षण टाळलं जातं, स्मूथ इफेक्ट येतो. तसंच इथं पण आहे. As root passes into soil, because of secretion of lubricant material that is mucilage, यामुळे काय होईल? त्या मुळाचा जमिनीमधला मार्ग हा सोपा होत जाईल. इट lubricate the way of root into the soil so that minimum friction there, आणि मूळ हे सहजरित्या जमिनीमध्ये वाढायला लागेल. म्हणून आणखी एक रोल आला. फर्स्ट वन प्रोटेक्शन. व्हॉट इज द सेकंड वन? लुब्रिकेशन ऑफ वे ऑफ रूट इन टू द सॉइल. म्हणून हे दोन रोल झालेली आहेत.
एक रोल आहे प्रोटेक्शन, दुसरा आहे लुब्रिकंट्स ऑफ सॉइल, आणि पुन्हा म्हणतोय व्हॉट इज द मेन रोल? द मेन रोल ऑफ रूट कॅप इज अ प्रोटेक्शन फॉलोड बाय लुब्रिकेशन ऑफ रूट इन टू द सॉइल. हे दोन मेन काम झाले. जनरली रूट कॅप हे लँड प्लांटचं फीचर आहे. याचा अर्थ रूट कॅप्स आर अब्सेंट इन, दे आर नॉट फाउंड इन ॲक्वॅटिक प्लांट्स. जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, व्हॉट आर ॲक्वॅटिक प्लांट्स? यू नो व्हेरी वेल. ज्या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात त्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणतो. द प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर ऑर नियर वॉटर बॉडी आर कॉल ॲक्वॅटिक प्लांट. त्यांना हायड्रोफाईट्स सुद्धा म्हणतात. लुक ॲट द वर्ड हायड्रो, पाणी. सो पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या अगदी जवळ वाढणाऱ्या वनस्पती ॲक्वॅटिक प्लांट आहेत. आणि या ॲक्वॅटिक प्लांटमध्ये रूट कॅप अब्सेंट आहेत. फॉर एक्झाम्पल पिस्टिया ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. दी अनादर एक्झाम्पल, हे नाव जे लिहितोय ना, हे नेहमी येणार आहे सिलेबसमध्ये, इकॉर्निया क्रिप्स. सो पिस्टिया, इकॉर्निया, दीज आर फ्री फ्लोटिंग ॲक्वॅटिक प्लांट. पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती आहेत, यांच्यामध्ये रूट कॅप्स नाही आहेत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर त्यांच्यात रूट नाही आहेत का? दे हॅव रूट्स. व्हाय रूट कॅप्स आर अब्सेंट? कारण ते पाण्यात वाढत आहेत. देर इज नो नीड ऑफ प्रोटेक्शन, देर इज नो हार्श सबस्ट्रॅटम. तिथं अतिशय हार्शस मटेरियल नाही आहे, म्हणून रूट कॅपची गरज नाही. मग काय आहे? इन्स्टिड ऑफ रूट कॅप दे हॅव रूट पॉकेट्स. इन इकॉर्निया और इन पिस्टिया both are aquatic plant and they are characterized by root pocket. Look at here. समजा हे रूट आहे आणि या रूटच्या टोकाला काय होतं? दिस इज अ रूट टिप and it is covered by a glow like structure. जसं आपल्या हँड ग्लोव्ज असतात ना, फिंगर आपण त्या ग्लोव्जमधल्या सॉकेट्समध्ये घालतो, तसंच प्रकार आहे. सो रूट कॅप इज रिप्लेस्ड बाय रूट पॉकेट. आणि रूट पॉकेट काय आहे? इट इज अ ग्लो लाईक स्ट्रक्चर. अँड व्हॉट इज द रोल ऑफ रूट पॉकेट? इट स्टोर एअर. काही प्रमाणात यामध्ये हवा स्टोर होते, ज्यामुळे दे हेल्प इन फ्लोटिंग. पण मेन काम आहे रूट पॉकेट हेल्प ॲक्ट ॲज अ बॅलन्सर. इट इज फॉर युअर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. सो आय होप यू आर गेटिंग. Root cap, protection, lubrication of way of root into soil. They are a feature of land plant, absent in aquatic plant. ज्या ठिकाणी रूट पॉकेट्स असतात. आणि रूट पॉकेट्स, रूटच्या टोकाला एक छोटीशी बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. अँड व्हॉट इज द रोल? दे ॲक्ट ॲज अ बॅलन्सर. त्यांना बॅलन्स करायला उपयोगाचे आहेत. आणि स्टोरेज ऑफ एअर. दिस इज अबाउट द फर्स्ट रिजन, रूट कॅप. नाव गो अहेड. We have a second region here. What is the name of second region? आणि कुठं आहे तो पहा. या ठिकाणी लाल रंगाने दाखवलेला जो भाग आहे ना, मी त्याला नाव दिलेलं आहे मेरिस्टमॅटिक रिजन. सो जे दिसतंय ते बोलायचं आहे आपल्याला, वेगळं काही बोलायचं नाही आहे. कुठं आहे? पोझिशन कुठं आहे? सो द रूट सेकंड, इनसाइड द रूट कॅप वी हॅव अनादर रिजन. And that region is known as a meristematic region. This region is also known as a cell division region. याला दुसरं नाव आहे सेल डिव्हिजन रिजन. तर या ठिकाणी पहा, हा आहे रूट कॅप. सो याची पोझिशन, इट लाईज इनर टू रूट कॅप. ते रूट कॅपच्या आतमध्ये असलेला रिजन आहे. सो मेरिस्टमॅटिक रिजन हे नाव का आलं? दिस रिजन इज अ कॅरेक्टराइज बाय, या रिजनमध्ये मेरिस्टमॅटिक टिश्यू किंवा मेरिस्टमॅटिक सेल्स असतात. सो इट इज हॅव्हिंग मेरिस्टेम, दॅट्स वाय द नेम गिवन मेरिस्टमॅटिक रिजन. पहिला पॉईंट क्लिअर झाला. व्हॉट इज द पोझिशन म्हणलं? बऱ्याच वेळा ऑप्शनमध्ये असतं वेअर इट लाईज, इट इज अ सब टर्मिनल इन अ पोझिशन. हा कुठं आहे? सब टर्मिनल आहे. सब म्हणजे, टर्मिनल म्हणजे शेवट, शेवटच्या अगोदर, प्रायर टू अपेक्स, अपेक्षा अगोदर आहे. सो इट इज अ सब टर्मिनल इन नेचर.
इट रिप्रेझेंट ग्रोईंग पॉइंट ऑफ रूट. याद्वारे रूटची वाढ होते म्हणून याला ग्रोईंग पॉइंट सुद्धा म्हणतात. इट इज अ व्हेरी स्मॉल रिजन. तो अतिशय लहान रिजन आहे, अबाउट 1 मिलीमीटर इन लेंथ. सो इट रिप्रेझेंट व्हेरी स्मॉल रिजन अबाउट 1 मिलीमीटर इन लेंथ. 1 मिलीमीटर एवढा आहे. पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. ऑनियन आहे ना, आपल्याकडे कांदा असतो, कांद्याच्या बेसला त्याचं स्टेम आहे, त्याला थोडंसं ब्लेडनं कट करून पाण्यावर ठेवा 2-3 दिवस, तुम्हाला त्या ठिकाणी रूट्स पाहायला मिळतील. आणि त्या रूटच्या टोकाला अतिशय डार्क कलरचा भाग दिसला, तो समजायचा मेरिस्टेमॅटिक रिजन. सो पहिला पॉइंट सबटर्मिनल आहे, रूट कॅपच्या आतमध्ये आहे. इट लाईज इनसाइड द रूट कॅप. कॅन आय से, लुक ॲट हिअर, इट लाईज इन बिटवीन कोणामध्ये, सेल इलॉंगेशन रिजन अँड रूट कॅप, या दोघांच्या मध्ये आहे. ह्याला नाव दिलं मेरिस्टेमॅटिक रिजन कारण यामध्ये मेरिस्टेम आहे. प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल, व्हॉट इज अ मेरिस्टेम? इट इज अ टाईप ऑफ टिश्यू. प्लांटमध्ये 2 मुख्य टिश्यू आहेत, एक आहे परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मी इथे एवढंच बोलेन, द टिश्यू विच डिव्हाइड कंटिन्युअसली. मी परत म्हणतोय, ज्या टिश्यूमध्ये सातत्यानं विभाजन होतं आणि नवीन सेल ॲड होतात त्याला मेरिस्टेम असं म्हणतात. अनेक प्रकारे डिफाईन करता येतं. द ॲबिलिटी वॉट, अ ग्रुप ऑफ इमॅच्युअर सेल, पेशींचा असा समूह विच हॅव ॲबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन, ज्यामध्ये सतत विभाजन होतं म्हणून याला नाव दिलेलं आहे सेल डिव्हिजन रिजन. कळालं का? कारण मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये सातत्यानं विभाजन होत असतं म्हणून याला सेल डिव्हिजन सुद्धा म्हणतात. म्हणून मेरिस्टेमॅटिक रिजन और सेल डिव्हिजन रिजन. What is the role here? In this region, cells divides continuously. यामध्ये सतत सेल डिव्हाइड होतात आणि काय होतात? सेल्स डिव्हाइड टू फॉर्म न्यू सेल्स. That's why this region is called cell division region. मग याचा रोल काय येईल बघा. मुळांमधली जी वाढ आहे, इथं राम बसलेला आहे, मी पुढे येणार आहे, रूट अपायकल मेरिस्टेम. हा रूट आहे, त्याच्या टोकाला आहे म्हणून याला नाव देतोय मी, दिस इज राम. व्हॉट इज RAM? रूट अपायकल मेरिस्टेम, रूटच्या टोकाला असलेला मेरिस्टेम. व्हॉट इज द रोल? इट ॲड न्यू सेल कंटिन्युअसली. तो पाठीमागच्या बाजूला सतत नवीन सेल ॲड करत चाललाय. यामुळे काय होईल? इट इज अ रेस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ रूट. यामुळे रूटची लांबी ही वाढायला लागते म्हणून याचा मेन रोल लक्षात घ्या. व्हॉट इज द मेन रोल ऑफ दिस रिजन? इट हेल्प्स इन increase in length of root, that is a root growth. हे मुळांची वाढ घडवणारा टिश्यू आहे. का? बाय ॲडिशन ऑफ न्यू सेल. बघा हे महत्वाचं आहे. इट इज अ रेस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन लेंथ म्हणा किंवा रूट ग्रोथ बाय ॲडिशन ऑफ न्यू सेल. मग यू हॅव टू रिमेंबर, या भागामध्ये सातत्याने विभाजन होतं आणि लेंथ वाढायला लागते. पुढे 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 रूट वाढतो कारण पाठीमागे नवीन सेल ॲड होत जातात. चला जाऊयात यानंतरचा नेक्स्ट रिजन. मग लक्षात राहील, रूट कॅप प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन. मेरिस्टेमॅटिक रिजन इन्क्रीज इन लेंथ बाय ॲडिशन ऑफ न्यू सेल. नाव द नेक्स्ट वन. यानंतरचा रिजन पहा, तिथं कोणता आहे? दॅट रिजन इज नोन ॲज अ वॉट? त्या रिजनला नाव आहे सेल इलॉंगेशन रिजन. सो हिअर सेल इलॉंगेशन रिजनला मी दुसरं इथं नाव लिहितोय, सेल एनलार्जमेंट रिजन. प्रत्येकाला 2-2 नाव आहेत. हा कुठे आहे पहा? हा झाला रूट कॅप, हा मेरिस्टेमॅटिक रिजन आणि हा इथं आहे, हा दाखवलेला मी समजण्याकरता डॉट्स वापरलेली आहेत. मग याचा अर्थ काय? इट इज इमिजिएटली बिहाइंड. कुणाच्या पाठीमागे? इट इज इमिजिएटली बिहाइंड द मेरिस्टेमॅटिक रिजन. कॅन आय से इन दिस वे? येस आय कॅन. इट लाईज, वेअर इट लाईज? इट लाईज अबोव दी मेरिस्टेमॅटिक रिजन. जो मेरिस्टेमॅटिक रिजन आहे त्याच्या वर आहे. किंवा असंही म्हणू शकता ना आपण, इट लाईज इन बिटवीन सेल मॅच्युरेशन रिजन अँड मेरिस्टेमॅटिक रिजन. या दोघांच्या मध्ये आहे.
मग हा काय आहे? इट इज अबाउट 1 to 10 मिलीमीटर इन लेंथ ऑर कॅन आय से असं म्हणू शकतो 0.1 to 1 सेंटीमीटर. कन्व्हर्ट केलं मी, बाकी काहीच केलं नाही. सो इट इज ऑल्सो याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, जास्त आहे. आणि याचं नाव आहे सेल इलॉंगेशन रिजन. द सेल इलॉंगेशन रिजनचं मेन फीचर आलं तो मेरिस्टेमच्या पाठीमागे आहे, थोडासा विकसित आहे आणि हे दोन्ही शब्द आपल्याला काहीतरी सांगतायत. या भागामध्ये इन दिस रिजन इथे जे तयार झालेल्या नवीन सेल होत्या, इन दिस रिजन cells do not divide. This is a star mark feature. Cells do not divide. In this region cells never divide at all. ते कधीच विभाजित होत नाहीत. मग काय होतं? ज्या छोट्या सेल होत्या त्यांचा आकार हळूहळू हळूहळू वाढायला लागतो. As cells enlarges in size, as the volume of cell enlarges, hence this region is called cell enlargement region. कळतंय? या भागामध्ये सेल विभाजित होत नाहीत. नव्याने तयार झालेल्या छोट्या सेल आकाराने वाढायला लागतात. As they increase in volume or size, hence this region is known as cell enlargement region. किंवा दे इलॉंगेट लेंथ वाईज, लांबी वाढायला लागते म्हणून याला नाव आहे सेल इलॉंगेशन रिजन. मला सांगा, छोटी सेल होती, थोडी आता वाढत चालली, तिला जागा लागेल आणि हा जागा लागतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला बाहेरून ती वाढलेला दिसतो. म्हणून इथं सुद्धा काय आहे? व्हॉट इज द रोल ऑफ दिस रिजन? याचा रोल आहे इट इज ऑल्सो इन्क्रीजेस द लेंथ ऑफ रूट. This region also increases length of root. रूटची लांबी वाढवतं, परंतु कसं? बाय इन्क्रीजिंग साईज, नॉट ॲडिशन ऑफ सेल. तिथं नवीन सेल ॲड झाल्यामुळे तिथं वाढ झाली आणि इथं मात्र जास्तीत जास्त ग्रोथ होते कारण सेलचा आकार वाढतोय. आय होप यू आर गेटिंग ऑल पॉइंट्स. हे इथं इन्क्रीज झालं. आता आणखी एक बघा, हे नंतरच्या काळामध्ये होणार आहेत रूट हेअर. मग याच्या ज्या बाहेरच्या सेल आहेत ना या रिजन मधल्या, दी आउटर मोस्ट सेल्स ऑफ धिस रिजन, सगळ्यात हा जो रूट टिप आहे, याच्या बाहेरच्या जे सेल असतात ना, समजा हे रूट टिप आहे, काळा भाग, इथं मेरिस्टेमॅटिक रिजन आणि हा पांढरा भाग सुरू झाला म्हणजे इलॉंगेशन आहे. याच्या बाहेरच्या लेअरच्या सेल काय करतात? दे हेल्प इन ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. पण कुठपर्यंत? अंटिल द फॉर्मेशन ऑफ रूट हेअर, जोपर्यंत रूट हेअर निर्माण होत नाही. म्हणून हे प्रायमरी फंक्शन. दिस इज अबाउट द रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. नाउ गो अहेड. व्हॉट इज द नेक्स्ट रिजन? द नेक्स्ट रिजन इज नोन ॲज अ सेल मॅच्युरेशन रिजन. या ठिकाणी याच्या वर असलेला रिजन आहे सेल मॅच्युरेशन. त्याला मी सेल डिफरन्शिएशन रिजन सुद्धा म्हणतोय. प्रत्येकाला मी 2-2 नावं दिलेली आहेत. सो लुक ॲट दिस डायग्रॅम. कॅन आय से ह्या इलॉंगेशन पासून वरचा सर्वच भाग हा सेल मॅच्युरेशन रिजन आहे. सो इट इज द अप्परमोस्ट पार्ट ऑफ रूट टिप जे आहे ना पूर्ण भाग त्याचा बघूया. सो इट रिप्रेझेंट द मेजर. मी शब्द मेजर वापरला कारण तो जास्त आहे. म्हणजे इथून पुढचा सगळा भाग हा कोणता असतो? सेल मॅच्युरेशन रिजन आहे. सो इट इज अ मेजर अँड अप्परमोस्ट पार्ट. दी अप्परमोस्ट पार्ट. मग तो अप्परमोस्ट आहे, सर्वात वर आहे. मग काही जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न आला, हा काय आहे? तर मी मघाच म्हणालो, आय विल रिपीट अगेन हिअर. रूट हेअर इट इज ॲक्च्युअली याच्यामध्येच असतं. फॉर अंडरस्टँडिंग, फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स हे रूट हेअर आहे चा झोन आपण मानतोय. सो सेल मॅच्युरेशन रिजन लाईज अबव्ह द सेल इलॉंगेशन. आणि सेल इलॉंगेशन रिजनच्या वर असलेला हा भाग आहे, मेजर आहे, अप्पर मोस्ट पार्ट आहे. यामध्ये बघा खूप महत्त्वाचे बदल घडत आहेत. सर्वात जास्त हाच भाग असणार आहे. या भागाला नाव सेल मॅच्युरेशन दिलं. व्हॉट इज मीन बाय सेल मॅच्युरेशन? का नाव दिलं गेलेलं सेल मॅच्युरेशन किंवा सेल डिफरन्शिएशन? तर इकडे पहा, या भागामध्ये नवीन सेल निर्माण झाल्या, या भागामध्ये सेल आकाराने वाढल्या, इथपर्यंत सर्व सेल सारख्या आहेत. परंतु यानंतरच्या भागामध्ये
प्रत्येक सेल वेगवेगळ्या कार्यानुसार डिफरन्शिएट होतात. डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर कन्व्हर्जन ऑफ, बघा इकडं, कन्व्हर्जन ऑफ डिव्हायडिंग सेल म्हणजेच मेरिस्टमॅटिक सेल्स, कारण यांची प्रॉपर्टी ही डिव्हायडिंग आहे. कन्व्हर्जन ऑफ डिव्हायडिंग सेल्स इंटू परमनंट सेल्स, कायमस्वरूपी ज्या अविभाजित आहेत, ह्या विभाजन करणाऱ्या नाही आहेत. सो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिव्हायडिंग सेल इंटू परमनंट सेल इज नोन ॲज डिफरन्शिएशन. म्हणजे याच सेलपासनं काही तिथं ती फिगर जाणीवपूर्वक काढलेली आहे. याच सेलपासनं त्या रूटचे वेगवेगळे भाग बनवायला लागतात. प्रायमरी स्ट्रक्चर, सुरुवातीचं सर्व स्ट्रक्चर, काही पॅरेनकायमा, काही त्यामध्ये असलेला इपिडर्मिस आहे, त्याला वेगळं नाव देऊयात, इपिब्लेमा आहे. त्यानंतर पेरिसायकल, लुक ॲट दिस डायग्रॅम, इपिब्लेमा, कॉर्टेक्स, रूट हेअर, फ्लोयम, झायलेम, पेरिसायकल, एंडोडर्मिस, हे सर्व भाग या सेल मॅच्युरेशन रिजनमध्ये यायला लागतात. म्हणजे इथपर्यंत सगळं सारखं आता वेगवेगळं व्हायला लागतं, म्हणून नाव आहे डिफरन्शिएशन. सो the conversion of dividing cell into different types of permanent cell is known as differentiation. That's why this region is called cell differentiation region. आणखी याला दुसरं नाव आहे सेल मॅच्युरेशन. का? व्हॉट इज मीन बाय मॅच्युअर सेल? जेव्हा सेलला काय होतं, वेन सेल ॲक्वायर फायनल शेप, साईज, फंक्शन, सच सेल इज नोन ॲज अ मॅच्युअर सेल. इथपर्यंत ती इमॅच्युअर होती, आता मॅच्युअर व्हायला लागतात. जेव्हा सेलला फायनल आकार आलेला असतो, फायनल साईज झालेला असतो, तिचं कार्यही फायनल झालेलं असतो. व्हॉट आय एम सेइंग हिअर, वेन सेल अक्वायर फायनल शेप, साईज, स्ट्रक्चर अँड फंक्शन, देन सेल इज नोन ॲज मॅच्युअर सेल. मग इथं मॅच्युरेशनही होतं आणि डिफरन्शिएशनही होतं, म्हणून या रिजनचे नाव आहेत सेल डिफरन्शिएशन रिजन और रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन. म्हणून इथं बघा त्या ठिकाणी सेल मॅच्युअर होतात कशामध्ये, दे फॉर्म डिफरंट पार्ट्स ऑफ रूट. या ठिकाणी हा जो रूटचा भाग आहे ना, मी आडवा कट केला, जसं हे पेन आहे सिलेंड्रिकल, याला कापल्यानंतर सेक्शन दिसतं, तसं ते रूटचं सेक्शन आहे. बघा काय काय आहे या भागामध्ये. तिथून डिफरन्शिएशन झालं तर सर्वात बाहेर काय निर्माण झालं, इपिब्लेमा. मी सिम्प्लिफाय करतोय, दी आउटर मोस्ट लेअर ऑफ रूट, रूटचा सर्वात बाहेरचं कव्हरिंग, तिला इपिब्लेमा असं म्हटलं जातं. आणि इतर भागामध्ये एक्सेप्ट रूट, रूट वगळून कुठेही येऊ द्या शूट सिस्टीममध्ये, तिथं त्याला इपिडर्मिस असं म्हटलं जातं. सो आउटरमोस्ट कव्हरिंग, जस्ट लाईक स्किन इज अ आउटरमोस्ट लेअर ऑफ अवर बॉडी, सिमिलरली रूटच्या आउटरमोस्ट लेअरला नाव काय असतं, इपिब्लेमा. दिस इपिब्लेमा, फॉर युअर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, इपिब्लेमाला आणखी एक नाव देतोय, रायझोडर्मिस. व्हॉट इज मीन बाय रायझा? रायझा म्हणजे रूट आणि डर्मा म्हणजे स्किन लेअर, म्हणून इपिब्लेमा इज ऑल्सो नोन ॲज रायझोडर्मिस. ही या भागामध्ये आता सुरू होत आहे. सो आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ रूट इज कॉल्ड इपिब्लेमा और इट इज ऑल्सो नोन ॲज रायझोडर्मिस. लुक ॲट दॅट फिगर. या इपिडर्मिस, इपिब्लेमाच्या आतमध्ये जो मी डॉटेड पोर्शन दाखवलेला आहे, आय हॅव इंडिकेटेड डॉट्स देअर, ब्लॅक डॉट्स. हा जो भाग आहे ना, हा मल्टीलेयर्ड आहे, अनेक सेलच्या थरांनी बनलेला आहे. जस्ट यू रिमेंबर द मल्टीलेयर्ड टिश्यू इन्नर टू इपिब्लेमा, इपिब्लेमाच्या आतमध्ये असलेला अनेक पेशींनी बनलेला कॉर्टेक्स असतो. सो रिमेंबर, इट इज अ मेन टिश्यू ऑफ रूट. रूटमध्येही येणार आणि स्टेममध्ये येणार. कुणाच्या आतमध्ये? इथं रूटमध्ये इपिब्लेमा, स्टेममध्ये इपिडर्मिस. सो मल्टीलेयर्ड टिश्यू इन्नर टू इपिब्लेमा इज कॉल्ड कॉर्टेक्स. आणि या कॉर्टेक्स, बघा हे झालं इपिब्लेमा, आणि या इपिब्लेमापासून काही ठिकाणी रूट हेअर निर्माण झालेली आहेत. मग याच्यापासून इथं आला, हा ब्ल्यू कलरचा रिजन दाखवलेला आहे. या कॉर्टेक्सचा हा इन्नरमोस्ट लेअर आहे, कॉर्टेक्सचा आतील लेअर आहे, सर्वात आतील. सो एंडो फॉर विदिन, जेव्हा जेव्हा बायोलॉजीमध्ये एंडो हा आला विदिन आणि एक्झो हा बाहेर. एंडोडर्मिस कसं लक्षात ठेवणार? द इन्नरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. द इन्नरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स
इज नोन ॲज एंडोडर्मी. हे का घेतोय मी, मला सांगून एका वाक्यात संपवता आलं असतं किंवा इन मॅच्युरेशन रिजन द सेल डिफरन्शिएटेड इन टू इपिब्लेमा, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल अँड वॅस्क्युलर टिश्यू. पण ॲक्च्युअली ते कुठं आहेत हेही क्लॅरिफाय व्हायला हवं ना. सो आउटर मोस्ट लेअर इपिब्लेमा, त्याच्या आतमध्ये मल्टीलेअर्ड कॉर्टेक्स आणि या कॉर्टेक्सचा इनर मोस्ट लेअर म्हणजे एंडोडर्मिस होय. ओके, नाव लुक ॲट वन्स अगेन. आय हॅव ड्रॉन अ ब्लॅक कलर्ड रिंग लाईक स्ट्रक्चर. या एंडोडर्मिसच्या आतमध्ये हा ब्लॅक कलरचा आणखी एक लेअर आहे, सिंगल लेअर्ड, त्याला पेरिसायकल म्हणतात. एंडोडर्मिसच्या आतमध्ये सिंगल लेअर्ड असलेला लेअर म्हणजे पेरिसायकल. लुक ॲट द वर्ड पेरी. पेरी म्हणजे अराउंड. जेव्हा जेव्हा पेरी हा शब्द येईल बॉटनीमध्ये त्याचा अर्थ असतो अराउंड अँड सायकल म्हणजे सर्क्युलर. हा कशाच्या भोवती आहे, झायलेम आणि फ्लोएमच्या भोवती आहे. म्हणून पेरिसायकल. आणि तुम्हाला पुन्हा क्लिअर करतो, मागच्या पिरियडमध्ये मी म्हणालो होतो लॅटरल रूट अराइज फ्रॉम इनर साइड. कुठून निघाले बघा हे लॅटरल रूट. लॅटरल रूट ओरिजिनेट्स फ्रॉम पेरिसायकल. म्हणून त्या दिवशी म्हणालो होतो दे आर एंडोजिनस इन ओरिजिन. कसे ते आतील लेअरपासून बनलेले असतात लॅटरल रूट, म्हणून ते एंडोजिनस. नेमकं कुठल्या लेअरपासून, पेरिसायकल, जो एंडोडर्मिसच्या आतमध्ये आहे. त्यानंतर सेंटरमध्ये हा लाल रंगाचा झायलेम दाखवला, हिरव्या रंगाचा फ्लोएम आहे. झायलेम हेल्प्स इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, यू नो व्हेरी वेल. आणि फ्लोएम कंडक्शन ऑफ फूड मटेरियल. म्हणून रूटमध्ये बाहेरून आतकडे जाताना पहिल्यांदा इपिब्लेमा लागेल, नंतर कॉर्टेक्स, नंतर एंडोडर्मिस, त्याच्या आतमध्ये पेरिसायकल, ज्यापासून लॅटरल रूट बनत असतात, तिथून निघत असतात. आणि सेंटरमध्ये झायलेम फ्लोएम सोबत जो लूज पॅरेनकायमा टिश्यू असतो त्याला पित्त असं म्हणतात, जे अगदी सेंटरमध्ये. हे क्लिअर. आणि हे सर्व या ठिकाणी घडत असतं, इथून पुढे ते सर्व आहे. म्हणून या भागाला नाव आहे सेल डिफरन्शिएशन. बघा, या भागामध्ये प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशन ऑफ वे आलं. या भागामध्ये नवीन सेल ॲड झाल्यामुळे ग्रोथ आली. इन दिस रिजन सेल एनलार्जेस, म्हणजे इथं सेल डिव्हाइड होतात, इथं वाढतात आणि इथं वेगवेगळ्या होतात, कार्य सुरू होतं, म्हणून हे नाव आहे. आणि याच्यामधलाच मेन एक भाग आहे झोन ऑफ रूट हेअर. सो अगेन व्हॉट आय एम सेईंग, झोन ऑफ रूट हेअर का म्हणायचं आहे. नाव द लास्ट रिजन हिअर झोन ऑफ रूट हेअर, किंवा याला झोन ऑफ ॲब्सॉर्शन सुद्धा म्हणतात. दिस रिजन इज नोन ॲज झोन ऑफ ॲब्सॉर्शन, वॉटर ॲब्सॉर्शन मेनली. का बघा इथं, दिस रिजन इज characterized by a large number of very fine hair-like structure or thread-like structure known as a root hair. या भागामध्ये अतिशय छोट्या आकाराची हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत, म्हणून याला नाव आहे झोन ऑफ रूट हेअर. अँड झोन ऑफ रूट हेअर